हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आत्ता जस्ट आलो आहे वडवणीच्या रेल्वे स्टेशनला. मी तिकडनं आलो आहे खरं तर. ते तुम्हाला समोरून रस्ता दिसतो तिकडून असं तुम्हाला मी दाखवतो पण लोकेशन मी कसं आलो ते. पण वडवणीचं स्टेशन जे आहे ना, म्हणजे येण्यासाठी सोपं पण आहे खूप, आणि रस्ता पण ऑलरेडी झालेला आहे, म्हणजे असं काही हे नाही. आणि एवढं लांब स्टेशन आहे ना, तुम्हाला मी दाखवतो. असं स्टेशन झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला समोरून दाखवतो स्टेशनचं काम किती झालं ते. खूप मोठं स्टेशन आहे, लांबीला तर खूपच आहे. आणि असं लांब न दिसते पण ट्रॅक पण जरा जास्त दिसते. हे बघा, इथे काम चालू आहे ह्यांचं प्लॅटफॉर्मचं. 2 प्लॅटफॉर्म आहे इथं. हे बघा, हा एक प्लॅटफॉर्म जिथं मी उभा आहे. आता ह्यांची चालू कलरिंग, आणि अजून काही प्लॅटफॉर्मचं चालू आहे. हे बीडचं हे झालेलं आहे पूर्ण, इथं चालू आहे. खूप मोठं स्टेशन आहे बघा. आणि इथं पटरी टाकलेली 2, 1 आणि हे 2, म्हणजे इथं 2 प्लॅटफॉर्म होतील समोरासमोर. आणि तिथं ब्रिज होईल वरून इकडे या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जायला तिकडे असं ब्रिज व्हायला लागले. बघा असं काम चालू आहे. आणि सगळे हे आहे ना, हे बसण्यासाठी कठारे करायला लागले. तर आता आपण जाऊया तिकडं आणि हे करू, तुम्हाला दाखवतो मी. एकदम शांतपणे काम चालू आहे यांचं. कोणी जेवण करते, कोणाचं काम. आणि मी तुम्हाला जाताना रस्ता पण दाखवतो की मी काय केलं. मी जस्ट थोडंसं पुढे गेलो होतो आणि नंतर परत रिटर्न यावं लागलं मला, अरे मी चेकच नव्हतं केलं. आणि रस्ता हा गावामधूनच येतो. हे प्लॅटफॉर्म थोडंसं सिटीमध्ये, तुम्हाला हे स्टेशन जे आहे ना वडवणीचं, ते सिटीमध्ये तुम्हाला जायची गरज नाही. डायरेक्ट सिटीच्या अगोदरच आहे, खूप अगोदर आहे खूप. तर मी सिटीमध्ये गेलो होतो परत रिटर्न आलो. हे आहे ब्रिज. इथं असा ब्रिज टाकतील, ब्रिज करतील इथं, म्हणजे या इकडून असं तिकडे जाऊ आपण, ट्रान्सफर होऊ शकतो. हे बघा, हे असं आहे वडवणीचं स्टेशन. अजून नाव वगैरे काही दिलेलं नाही, कारण की काम कलरिंग वगैरे राहिलेले, हे पण बनवायचं राहिले. तर हे जे वडवणीचं जे स्टेशन आहे ना, इथून बीड आहे 33 किलोमीटर आणि परळी वैजनाथ आहे 60 किलोमीटर. भरीव काम चालू आहे इथे पूर्ण. हे सगळे लोक तिकडचे ना, सगळे. कहाँ से हो आप? MP सब लोग? अच्छा. कितने दिन में होगा ये पूरा? इधर क्या? हाँ, बीड का तो अभी ये ऑलमोस्ट हो चुका है ये पूरा. हाँ, और भी बाकी है. तभी कितने दिन में हो सकता है? इधर क्या कम से कम कौन से ये वो खराब हो तो 2 साल हो गए इधर. हाँ क्या? हाँ. अच्छा. ये काम जब से शुरू से चालू है, जब से. कौन है? हाँ. ओके. फास्ट तो चल रहा है काम ये तो. वो ब्रिज बनेगा ना उधर? हाँ. मैं यहाँ से उधर जाने के लिए ना. हाँ. अच्छा. मी एक कन्फर्म करून घ्यावा, कारण की ते एक आयडिया आली होती, कन्फर्म नव्हतं मला माहीत, पण आयडिया आली होती की ते ब्रिजचंच आहे शॉर्टली. तरी पण मी कन्फर्म करून घेतलं की ब्रिजचं येतं ते पलीकडे जाण्यासाठी.
आणि इकडे ह्यांची कलरिंग चालू आहे. रूमा वगैरे रूमामधलं काम राहिले आणखी. आता आपण जाऊ तिकडं आणि नंतर मग त्या प्लॅटफॉर्मवर जाऊया. ह्याला पण सेकंड फ्लोअर आहेच. चला आपण सेकंड फ्लोअरला जाऊया. सेकंड फ्लोअर जाऊन बघू काय. हे आहे सेकंड फ्लोअर. आणखी एक वरती फ्लोअर आहे. इथे रूम काढले आहेत वरती. बाथरूम वगैरे हे असे. इथे काय माहित काय येईल. आणखी एक वरती फ्लोअर आहे ते पण दाखवतो तुम्हाला. चालू आहे यांचं कलरिंगचं काम चालू आहे. मस्त वगैरे एअरबड लावून. असं तुम्ही जर माझा ह्याचा राजुरीचा आणि बीडचे जे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला समजून येईल की जो राजुरीचा ब्लॉग आहे ना त्याच्यामध्ये बघा एकच प्लॅटफॉर्म आहे. तो पण त्या एकच प्लॅटफॉर्म आहे आणि एकच पटरी टाकलेली. बीडला 2 प्लॅटफॉर्म आहेत आणि 2 पटरी टाकले आहेत. इथं पण वडवडीला पण 2 प्लॅटफॉर्म आहेत आणि 2 पटरी टाकले. हा लास्ट फ्लोअर आहे एकदम. ते असं दिसतं वरून पूर्णपणे. हे बघा 4 पटरी टाकल्या तिथं. 4 वरून आता गेल्या दिसलं. हे बघा इथं 1 पटरी आहे. तुम्हाला पलीकडे गेले दाखवतो मी. 4 पटरी टाकलेले आहेत. चला आता मी जातो खाली आणि थोडंसं पुढे जाऊन पण तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यानंतर अच्छा आप कितने साल से काम कर रहे थे यहाँ पर? तो अभी स्टार्ट किए हम लोग काम. हाँ भीड़ में था इसके पहले. अच्छा बीड़ का करके इधर आए हो? भीड़ का तो फाइनल हुआ ना. हुआ हो मैं उधर से वीडियो बना के आया मैं. अच्छा तो भीड़ का फाइनल हो गया है. हाँ. उधर ट्रेन स्टार्ट हो जाएगी. तो अभी उसका उधर का क्या सीन है? मतलब उधर का काम हुआ तो उधर से डायरेक्ट नगर तक. हाँ मतलब हमारे लिए शुरू हो जाएगी. हाँ शुरू हो जाएगी नगर तक. अच्छा और ये होने के बाद मतलब जैसे जैसे काम होगा उधर स्टार्ट होगा. ये भी 1 महीना से 1-1.5 महीना में भी रेडी हो जाएगा. ये और वहाँ कब आएगी ट्रेन? क्या पे? वहाँ बीड़ पे. भीड़ पे हाँ कंफर्म पता है क्या? भीड़ तो महीना दिन जाएगा. हाँ महीना दिन में भी स्टार्ट हो जाएगी. अच्छा मतलब हमें आ जा सकते हैं. आ जा सकती है. हाँ, ओके महीना ओके दिन में. इकडे पण तेच काम चालू आहे. पण हे स्टेशन त्या सिटीच्या अकॉर्डिंग ना खूप मोठे आहे माहिती आहे का. आणि सगळे MP UPचेच लोक इथं काम करणारे. इथून खाली जातानंतर तिकडे 2 ट्रॅक टाकलेत आणि ते 2 ट्रॅक आहेत. म्हणजे 2 प्लॅटफॉर्म तर आहेच तिथं माहिती. आणि त्या ब्रिजवरून तिकडं दोन्ही कडून आपण ट्रान्सफर होऊ शकतो. हे पण तिकडचेच वाटतं ऑलमोस्ट सगळेच. हे त्यांना राहण्यासाठी वाटते. मामू ये आपको रहने के लिए? अच्छा MP से हो क्या? UP? बंगाल से. अच्छा हे बंगाली आहेत आणि त्यांच्यासाठी हे राहिलं आहे. चला आता मी जातो तिकडे प्लॅटफॉर्मला तिकडच्या आणि तुम्हाला तिकडून दाखवतो कसं आहे ते. असे तो बोलत होता की
हे बघा, इकडे 2 प्लॅटफॉर्म ट्रॅक टाकलेले आहेत. मिडलला पण एक आहे आणि दुसरं प्लॅटफॉर्म जे आहे ते इथं होईल असं, जेणेकरून त्या प्लॅटफॉर्मवरून तिकडे सगळं कवर होईल आणि ह्या प्लॅटफॉर्मवरून इकडे सगळं कवर होईल आणि तो ब्रिजवरून तिकडे, म्हणजे इकडे पण येतील आणि तिकडे पण जातील. तर हे असं आहे वडवणीचं स्टेशन. आणि मी तुम्हाला जाताना दाखवतो की इकडे स्टेशनला यायचं कसं. तसं तुम्ही मॅपवर जरी टाकलं ना तरी तुम्हाला समजून जाईल की कसं यायचं कसं नाही. आता इथलं कलरचं काम झालं की लवकरच नाव वगैरे देतील प्लॅटफॉर्मला. आणि इथं पण बीडच्या सारखी जी ट्रायल झालेली ना तशी ट्रायल करते इकडे. ते पेंटर लोक बोलत होते की तिथलं जे ट्रायल वगैरे सगळे बघतात ते अगोदर सगळे चेक करतील की काय प्रॉब्लेम येतो का नाही. आणि त्यांना वाटलं की आता एकदम ट्रेन जाऊ शकते विदाऊट एनी इश्यू, मग ते ट्रेन चालू करतील. तिकडचं आता बीडचं ऑलमोस्ट काम झालंच जमा आहे. मी सकाळी लवकर आलो होतो कारण की आता ऊन जास्त पडायला लागले, त्याच्यामुळे म्हणून अगोदर लवकर येऊन शूट करतो. आणि हे जे सगळे वर्कर दिसत ना तुम्हाला, त्यांना सगळ्याला राहण्यासाठी तिथंच आहे, रूममध्येच राहतात. त्यांना असं दुसरीकडे राहायची गरज पण नाही. इथपर्यंत हे ब्रिज इथपर्यंत होईल आणि किती पोल इथं पण येतील आणि नंतर मग मोठा असा ब्रिज होऊन इथं. बीडहून इथे यायला 33 किलोमीटर म्हणल्याच्या नंतर इथं ट्रेनने यायला जास्त वेळ पण नाही लागणार. आणि जिथे असं पण बोलत होते, जिथल्या ज्या स्टेशनचं काम पूर्ण होईल ना तिथे लगेच सगळ्या टेस्ट वगैरे करून सगळं झालं का टेस्ट वगैरे, तिथून लगेच तुम्हाला तिथून लगेच ट्रेन तुमच्यासाठी चालू होणार आहे. तर तो बोलत होता 1-1.5-2 महिन्यामध्ये तुम्हाला ट्रेन चालू होईल. आणि मागच्या वेळेस मी एकाला विचारलं तर तो बोलले 2 वर्ष लागतील. मग कारण की कसं आता सगळं स्टेशन चालू असं नाही की पूर्ण स्टेशन जेव्हा सुरू होतील त्यावेळेस सगळी ट्रेन चालू होईल, तसं नाही. जे प्लॅटफॉर्म कंप्लीट होतील ना, जे स्टेशन कंप्लीट होतील पूर्ण काम वगैरे करून, तिथे ट्रेन लगेच चालू करणार आहेत. सो आम्ही एक्सायटेड पण आहेत आणि वेट करतो की कधी बीडची ट्रेन चालू होती. तर आता हा आहे, तर हे आहे आपल्या वडवणीचं रेल्वे स्टेशन. तर पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवतो की इकडे कसं यायचं स्टेशनला. तुम्हाला सिटीमध्ये जायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट स्टेशनला यायचं कसं ते सांगतो. इकडे पण अशी खडी टाकून घेतलेली, मला वाटतं इकडे पण पटरी पडते का काय माहीत. आणि तिकडे जे दिसतं एकदम मोठं ते आहे खडी मशीन, म्हणजे स्वतःच मॅन्युफॅक्चर करते तर सगळ्या गोष्टी. आणि आणखी एक गोष्ट, इथं ना एवढा मोठा स्पेस आहे ना, भरपूर मोठा स्पेस आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा इंटरफेअर नाही काय नाही, असं खूपच असा खूप मोठा स्पेस आहे. म्हणजे किती जरी लोक आले ना आरामात इथं असं इथं बसतील. कारण की तुम्ही बघू शकता असं लांबपर्यंत असं कुठंच असं नाही की एकदम असं गर्दी किंवा खराब वगैरे, पूर्ण क्लीन केलेलं आहे. आणि स्पेस तर एवढा मोठा आहे ना, त्याच्यामुळे हे स्टेशन खूप भारी वाटणार आहे बरं का इन फ्युचरमध्ये पूर्ण कंप्लीट झाल्यावर. कारण की मी बीडचं पण आपलं जे हे आहे ना रेल्वे स्टेशन, त्याला पण भरपूर मोठं स्पेस आहे.
आणि राजुरीचं पण आहे ना, त्याला पण आहे. पण ह्याला जे आहे ना हे खूपच हे काय म्हणतात त्याला, स्पेस भरपूर आहे. बीडच्या स्टेशनला तरी असं खड्डे वगैरे टाकून वगैरे असं मोठे केलेले, पण ह्याला असं खड्डे वगैरे टाकून असं हे काय केलेलं नाही. पण आता जसं आहे तसं ॲज इट इज केलेलं आहे, पण जागा भरपूर आहे स्पेस. हे बघा, तुम्हाला ते एक मंदिर लागेल. ज्यावेळेस तुम्ही या रस्त्याने येताल ना, ते एक पहिलं तुम्हाला मंदिर लागेल, हनुमंताचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर एक हा ब्रिज लागेल. आणि ब्रिजच्या मध्ये जायचं ना तुम्हाला, हा जो रस्ता दिसतो ना, या रस्त्याने तुम्हाला सरळ वरती जायचं. तेच आहे स्टेशन. आणि मेन जो परळी हायवे ना, तिथून कुठे टर्न करायचं ते पुढे गेलं तुम्हाला दाखवतो. आम्ही जे रेल्वे स्टेशनचं जे लोकेशन आहे ना, ते एक तांड्यामध्ये. तर तांडा कोणता आहे ना हा विचारतो आहे पोरांना. हे का ना, हे जे हा तांडा आहे ना, कोणता तांडा, नाव काय आहे तांड्याचं काय नाव माहित नाही. बोरवाडी का काहीतरी आहे वाटतं ना, काय माहित नाही. पण पलीकडचा बोरवाडी ना, तांडा आहे का? तुम्ही इथले नाहीत का? नाही, ते पलीकडचा तांडा आहे का, हां तो चोपाळा तांडा म्हणून ओळखले जातात. बरं बरं बरं. युट्यूबर आहे. हां, तर हा बघा, हा जो जे रेल्वे स्टेशन जे आहे ना आता चालू काम त्याचं, ते आहे बोरवाडी तांडा नावाचे गाव, थोडंसं छोटंसं गाव आहे. तिथे तुम्हाला ते रेल्वे स्टेशनचं काम चालू ते दिसणार आहे. आणि जो मेन हायवे ना, तिथून तुम्हाला टर्न करायचं इथं राईट साईडला. जर तुम्ही बीड करून येत असताना परळीकडे जायला, तर तुम्हाला तिथं आल्यानंतर राईट साईडलाच एक राईट साईडला तुम्हाला यायचं आहे. हे बघा, असा मेन हायवे हा. आणि हायवे आल्यानंतर संत सेवालाल चौक आहे, तिथून तुम्हाला राईट टर्न करून असं जायचं. तर असा होता वडवणीचा ब्लॉग. तर तुम्हाला वडवणी स्टेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला शेअर करा, आणि जास्तीत जास्त लाईक पण करा. आणि कमेंट करून नक्की सांगा मला की तुम्हाला वडवणीचा ब्लॉग, वडवणी स्टेशनचा ब्लॉग कसा वाटला. तर अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.